नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. काल आपण सॅक्रल चक्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्याबरोबरच त्याविषयी आपण काही उपाय देखील पाहिले. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र म्हणजे सोलर चक्र. तर आज आपण सोलर चक्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचे स्थान, त्याविषयीच्या अडचणी, ते चक्र जर ब्लॉक असेल तर कोणती लक्षणं दिसून येतात आणि त्याचबरोबर त्याला ॲक्टिवेट करण्याचे काही उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अशा व्यक्तींना पाहिलं आहे का की ज्यांच्या उपस्थितीनेच खोलीत एक वेगळी ऊर्जा निर्माण होते? म्हणजेच काही लोक आपल्याकडे आले किंवा आपल्या घरी आले तर त्यांच्या फक्त येण्यानेच वातावरण बदलून जात असतं. त्यांचा शब्द कोणीही टाळू शकत नाही. अशी काही लोक असतात. आणि बरोबर त्याच्याच उलट दुसरीकडे असे काही लोक असतात ज्यांच्याकडे टॅलेंट असूनही नेहमी मागे राहतात, कारण त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते. याचं गुपित तुमच्या पत्रिकेतील ग्रहासोबतच तुमच्या शरीरातील सोलर चक्र म्हणजेच मणिपूर चक्रात दडलेलं आहे. तुमच्या नाभीपाशी असलेलं हे चक्र आपल्या आयुष्याचा सूर्य असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे कसं चक्र तुमच्या नशिबाचा कायापालट करू शकतं. तर आता आपण या चक्राचे स्वरूप आणि विज्ञान पाहूया. तर या चक्राचे स्थान म्हणजे सोलर चक्राचे स्थान आपल्या नाभीच्या अगदी मागे पाठीच्या कण्यावर आहे. त्याचा रंग झळाळता पिवळा म्हणजे ब्राईट येलो आहे. त्याचे तत्व अग्नितत्व आहे. मणिपूर म्हणजे मण्याचे शहर. जसं एखादं शहर विजेवर चालतं तसं आपलं शरीर या नाभी केंद्रातून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर इथे आपलं सोलर प्लेक्सस नावाचं नसांचं जाळं असतं, जे आपल्या पचनसंस्थेला आणि मेंदूला जोडतं. याला आपला दुसरा मेंदू सुद्धा आपण म्हणतो. तुमची गट फिलिंग्स या चक्रातून निर्माण होते किंवा या चक्रातूनच येत असते. हा झाला विज्ञानाचा भाग. आता आपण सोलर चक्राचा ज्योतिषशास्त्रीयाचा संबंध समजून घेऊयात. तर सोलर चक्र म्हणजे आपल्या शरीराचा सूर्य असतो. सूर्य म्हणजे राजा. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक आणि ग्रहांचा राजा मानलं जातं. मणिपूर चक्राचा स्वामी सूर्य आहे. ज्याचा आत्मविश्वास डळमळीत असतो, त्यांना सरकारी कामात यश मिळत नाही किंवा ज्यांचा समाजात मान सन्मान कमी होतो, त्यांचा सूर्य कमकुवत असतो. या चक्राला जागृत करणं म्हणजे तुमच्या कुंडलीतील सूर्याला बळ देणं होय. तर त्यानंतर मंगळ, अग्नितत्वाचा दुसरा स्वामी आहे मंगळ ग्रह. तुमच्यातील धाडस आणि कष्टाची तयारी या चक्रावर अवलंबून असते. जर तुम्हाला सतत आळस येत असेल तर तुमचा मंगळ आणि मणिपूर चक्र दोन्ही सुस्तावलेले आहेत असं समजायचं. त्यानंतर राशी विशेष आपण पाहूया. तर मेष राशी, सिंह राशी आणि धनु राशी या अग्नी राशींच्या लोकांसाठी हे चक्र त्यांच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. हे पाहिलं आपण ज्योतिषशास्त्रीय आणि शास्त्रीय संबंध. त्यानंतर आपण पाहूयात हे चक्र ब्लॉक असणं याची काय लक्षणे असतात किंवा हे जर चक्र ब्लॉक असेल तर त्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात. यामध्ये काही मानसिक लक्षणे आहेत, काही शारीरिक लक्षणे आहेत, त्यासोबत काही आर्थिक लक्षणे देखील दिसून येतात. आपण पाहूयात मानसिक लक्षणं. तर मानसिक लक्षणामध्ये निर्णय घेता न येणे किंवा निर्णय घेताना दुसऱ्यावर विसंबून राहणे. त्यानंतर अपयशाची भीती वाटणे, म्हणजे कोणतंही काम करायच्या आधी ते होईल का नाही, पूर्णत्वास जाईल की नाही, त्यात यश मिळेल का अपयश मिळेल याची भीती सतत मनात बाळगत राहणे. त्यानंतर स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे. आपल्यापेक्षा जर कोणी दुसरं आपल्यावर चढ असेल तर आपण सतत कमी समजत असतो आणि हे लोक आपल्याला सतत सर्वांपेक्षा कमी समजतात. तसेच
काही लोकांमध्ये हे चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर ते खूप गर्विष्ठ आणि रागीट बनतात. जर हे चक्र ब्लॉक असेल तर आपल्याला निर्णय घेता न येणे, दुसऱ्यावर विसंबून राहणे, अपयशाची भीती वाटणे, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे ही लक्षणे, मानसिक लक्षणे दिसून येतात. तर जर हे चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असेल, जास्तच ॲक्टिव्ह असेल तर त्या माणसामध्ये मानसिक लक्षणामध्ये गर्विष्ठपणा, रागीटपणा, अतिशहाणपणा आपण जे म्हणतो हे लक्षणे दिसून येतात. त्यानंतर काही शारीरिक लक्षणे देखील यामध्ये असतात. त्यामध्ये सतत ॲसिडिटी होणे, गॅस होणे, अपचन, डायबिटीज म्हणजेच मधुमेह किंवा पोटाचा घेर वाढणे. जर तुमचं पोट वारंवार बिघडत असेल तर समजा तुमचं पॉवर हाऊस नीट काम करत नाही. हे झाले काही लक्षणे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण हे चक्र जागृत कसं करायचं किंवा ॲक्टिवेट कसं करायचं, त्याला आपण जागं कसं करायचं. तर आपण पाहूयात सोलर चक्र जागृत करण्याचे काही प्रभावी उपाय. यामध्ये उपासना मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा असणारा त्याचा बीजमंत्र सांगणार आहे. त्यासोबतच कोणते रंग वापरायचे, कोणती योगासने करायची आणि काही मंत्र सांगणार आहेत. तर सोलर चक्र म्हणजेच मणिपूर चक्र जागृत करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपण पाहूयात. पहिल्यांदा करायची आहे सूर्याची उपासना. सूर्य उपासना करायची आहे. यामध्ये दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून म्हणजे तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी अर्पण करताना तुम्ही ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करणार आहे. हे केवळ धार्मिक नाही तर सूर्याचा प्रकाश तुमच्या नाभीवर पडल्याने हे चक्र थेट चार्ज होत असतं. त्यामुळे सूर्याची उपासना आणि सूर्याला रोज सकाळी जल म्हणजेच पाणी अर्पण करणं हा पर्याय खूप छान आणि महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतो बीज मंत्राचा जप. आता मी तुम्हाला गेल्या 2 सोलर चक्राच्या आधी जो आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामध्ये स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र आणि सॅक्रल चक्र या दोन्हींचा मी तुम्हाला मंत्रजप बीजमंत्र सांगितले आहे. तर त्याबरोबरच आपण ह्या व्हिडिओमध्ये या सोलर चक्राचा देखील आपण बीजमंत्र जप करणार आहे. बीजमंत्र खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही कोणतेही उपाय नाही केले आणि फक्त बीजमंत्राचा जरी जप केला तरी हे चक्र 100% ॲक्टिवेट होत असतं. तर आपण पाहूया सोलर चक्राचं बीजमंत्र काय आहे. तर त्याबरोबरच पिवळ्या रंगाचे ध्यान करा आणि या मंत्राचा उच्चार करा की जो मंत्र आहे रम. हा मंत्र तुमच्या पोटातील अग्नीला शुद्ध करतो. तर मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे रम. तुमच्या पोटातील अग्नीला शुद्ध करतो. त्याचबरोबर पचनसंस्थेचे आजार देखील नाहीसे करत असतो. त्यानंतर काही योगासने आहेत. यामध्ये धनुरासन, नौकासन आणि कपालभाती प्राणायाम. यामुळे नाभी केंद्रावर दाब पडतो आणि साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. त्यानंतर पिवळ्या रंगाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा. गुरुवारी किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळा रुमाल तुम्ही जवळ ठेवा किंवा पिवळ्या रंगाचे फळ खावा. त्यानंतर यश आणि मणिपूर चक्राचा मंत्र. तर आपल्याला यश तर सर्वांनाच पाहिजे असतं. तर सर्व कामामध्ये आपण यश कसं प्राप्त करायचं आणि मणिपूर चक्राचा उपयोग करून किंवा मणिपूर चक्राचा मंत्र वापरून आपण यश कसं मिळवायचं. त्यामध्ये लक्षात ठेवा, यश हे फक्त नशिबाने मिळत नाही तर ते तुमच्या इच्छाशक्तीने मिळतं. तुमची इच्छाशक्ती म्हणजेच तुमचं मणिपूर चक्र. हे चक्र जेवढं मजबूत असेल, जेवढी तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल तेवढं यश तुमच्याकडे खेचून येत असतं. जेव्हा तुम्ही भीती तोडून मी हे करू शकतो असा विचार करता तेव्हा तुमच्या नाभीमधील ऊर्जा पूर्ण शरीरात संचारते. उद्योजक, खेळाडू आणि महान नेत्यांचे हे चक्र अत्यंत प्रबळ असते. त्यामुळे हे लोक सर्व गोष्टीमध्ये यश प्राप्त करतात.
मित्रांनो, तुमच्या आत एक सूर्यासारखं तेज दडलेलं आहे. फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं मणिपूर चक्र ॲक्टिवेट करा. मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे. इथून पुढचे व्हिडिओ देखील, राहिलेले 4 चक्र देखील मी तुम्हाला कसे ॲक्टिवेट करायचे, त्याचे मंत्र काय, कोणती रेमेडीज, कोणते उपाय करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जोडून राहा, चॅनेलला जोडून राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मी शक्तिशाली आहे असं नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत प्रेमाचं आणि दयेचं केंद्र असलेलं अनाहत चक्र म्हणजेच हर्ट चक्र. तोपर्यंत तेजस्वी राहा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.